ते मेल्यानंतर त्यांचे मृत्यू नंतर कोणत्याही टीव्ही चॅनल असू द्या, कोणत्याही न्यूजपेपर असू द्या, कुठेही कसलीही प्रकारची बातमी आली नाही की या लोकांची मृत्यू झाली, या लोकांची हत्या करण्यात आलेली आहे. कोणाला आपल्या मुलाच्या नोकरीसाठी पैसे त्यांनी इकट्ठा केले होते, धंदा करण्यासाठी त्यांनी पैसे इकट्ठा केले होते, मुलीच्या लग्नासाठी पैसे इकट्ठा केले होते. एका सामान्य माणसाची जे NKGSB बँक आणि L&T फायनान्स च्या वसुली प्रतिनिधीकडून होणाऱ्या मानसिक छळाबाबत, बेकायदेशीर मालमत्ता जप्ती रोखण्याबाबत एका प्रायव्हेट फायनान्स कंपनीतून त्यांनी काही कारोबार करण्यासाठी पैसे घेतले होते, लोन घेतलं होतं, कर्ज घेतलं होतं आणि प्रामाणिकपणे त्यांनी कर्ज किती घेतलं होतं तर NKGSB सहकारी बँक कडून 50 लाख रुपये आणि L&T फायनान्स कडून 1 कोटी रुपये त्यांनी कारोबारसाठी कर्ज घेतलं होतं. आता त्यांना जे मूळ रक्कम होती त्या 1 कोटीच्या ऐवजी त्यांनी ते L&T फायनान्सला 1 कोटी 3 लाख रुपये परत केले. 1 कोटीच्या ऐवजी 1 कोटी 3 लाख रुपये परत केले. पण करोनाच्या काळात काही त्यांची रेग्युलर ते परतफेड करण्यात आली नाही होती. आता L&T फायनान्स आणि NKGSB बँक यांचे जे गुंड, जे कर्ज वसुली करणारे लोक होते ते त्यांच्या घरामध्ये घुसले, त्यांना घरातून बाहेर काढलं. आता हे परिवार जे आहे ते एका खोलीमध्ये राहतं. इतकंच त्यावर त्यांनी थांबलं नाही तर त्यांनी आपल्या पत्रामध्ये काय लिहिलं, मला आत्ताच्या आत्ता पैसे द्या, नाहीतर ही प्रॉपर्टी आमच्या नावावर करा. माझ्या दोन्ही मुलीला, पत्नीला, वडिलांना व मला रस्त्यात अडवून अश्लील भाषेत धमक्या दिल्या. या भीतीमुळे आम्हाला आमचे राहते घर सोडावे लागले असून सध्या आम्ही भाड्याच्या खोलीमध्ये राहत आहे आणि त्या खोल्या आम्हाला वारंवार बदलाव्या लागत आहे. ते गुंड लोक त्यांच्या त्या खोलीमध्ये येऊन जे दमदाटी करत आहे आणि आता पुढे त्यांनी जे लिहिलेले आहे, माणुसकी कुठे गेलेली आहे. पोलीस प्रशासन नाही, आपण आंदोलन करायचं नाही, पण या माणसाचा योगेश प्रकाश घोडके त्यांनी पुढे काय लिहिले, माझ्या समोर बसून ज्या प्रकारे ते रडत होता ते माणूस, माझी 23 वर्षीय मुलगी प्राची घोडके हिला आरोपीने मुद्दाम लक्ष केले. दिनांक 20 ते 26 जानेवारी 2026 दरम्यान तिला रस्त्यात अडवून अत्यंत अर्वाच भाषेत शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी दुपारी ती लढत अचानक घरी आली आणि रस्त्यात मला बँकवाले साहेब असं काही बोलतच होते की मानसिक धक्क्याने ती जमिनीवर कोसळली. तिला तत्काळ मेडिकवर हॉस्पिटलमध्ये नेले. मेडिकवर हॉस्पिटल नेल्यानंतर डॉक्टरांनी ती 23 वर्षीय मुलीला मृत घोषित केले. 23 वर्षीय मुलीला मृत घोषित केले. ते
गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहे त्यांच्या सगळ्यांचं नाव त्यांनी दिलेले आहे की जे बँकाचे वसुली एजंट आहे. कुठे बातमी आली, कोणत्या टीव्ही चॅनलवर बघायला मिळाली? काय हाल होत असेल या बापाचा की तिच्या 23 वर्षीय मुलीची एका प्रकारे हत्या होत आणि कोणीही दखल घेण्यास तयार नाही आहे. माझा बोलण्याचं तात्पर्य हे आहे की ठीक आहे, आज त्यांनी पैसे कर्ज म्हणून घेतले होते, तर गुंड लावून ते पैसे तुम्ही कशा वसूल करता येतं हे याचं उदाहरण आहे. आणि तुमच्या प्रकरणामध्ये तुमच्या हक्काचे पैसे असून सुद्धा तुम्हाला आंदोलन करण्याचीही परवानगी मिळत नाही आहे. दुर्दैवाने या देशामध्ये, या राज्यामध्ये लोकशाही संपलेली आहे. म्हणून अशा प्रकारचे घटना आपल्याला वारंवार बघण्याची वेळ आलेली आहे. असं का होत आहे की पोलीस डिपार्टमेंट म्हणतो की आम्ही एमपीआयडीचा प्रपोजल मुंबईमध्ये पाठवलेला आहे. एक नोटिफिकेशन साठी मंत्रालयामध्ये का अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही आहे? जोपर्यंत एमपीआयडीचं नोटिफिकेशन 50 कोटीचं नोटिफिकेशन आहे, जोपर्यंत ते नोटिफिकेशन निघणार नाही तोपर्यंत जी प्रॉपर्टी उर्वरित राहिलेली आहे त्याचा लिलाव शक्य नाही. आणि लिलाव झाला नाही तर तुमचे पैसे कुठून मिळणार हे प्रश्न आहे. आम्ही वारंवार हे सांगितलेलं आहे की तुम्ही प्रॉपर्टीज लिलाव करायला टाकत आहे. अनेक असे प्रॉपर्टीज आहे की ते कोणीही विकत घ्यायला येत नाही. आम्ही त्यांना सांगितलं की जे प्रॉपर्टीज कोणी विकत घ्यायला येत नसेल त्याचे जे ठेवीदार आहे त्यांना एकत्र करा आणि ते प्रॉपर्टीज त्यांच्या नावाने करून द्या. कमीत कमी तुमच्या हातात एक प्रॉपर्टी तर असेल. जितके पैसे तुम्हाला मिळायचे आहे ते पैशाच्या ऐवजी आम्ही त्यांना हे म्हटलेलं आहे की ते प्रॉपर्टी हे ठेवीदारांच्या नावाने करून द्या. कधी विकायचे आहे, किती पैशामध्ये विकायचे आहे ते ठरवतील. 1.5 वर्ष आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे, आतापर्यंत निर्णय झालेला नाही आहे. किती लाजवणारी गोष्ट आहे. काय होणार हे जे आपण फोटोग्राफ्स बघत आहे. अजून एक लाईन, अजून एक लाईन, अजून 60 होते, 65 झाले, 70, 70च्या 75 होईल. आमची मागणी काय आहे? पैशाचीच मागणी आहे ना. आमच्या हक्काचे पैसे. आम्ही काय लाडली बहीण सारखा भीक मागत नाही आहे किंवा आमची कोणतीही लाडली बहीण त्या सरकारच्या 1,500 रुपये नको, त्यांच्या हक्काचे पैसे द्या, ते 1,500 रुपये तुमच्या तोंडात मारेल आमची बहीण. पण सकाळपासून रात्री मी 12 वाजता इथे आलो होतो. असरार भाई होते, गज्जू भाई होते. त्यांनी सांगितलं की पोलिसांनी सांगितलं की हे पेंडॉल टाकायचं नाही, गाणी टाकायचं. काय मोठा क्राईम केलेला आहे हे लोकांनी की ते पेंडॉल मध्ये बसू शकत नाही. म्हणजे सगळे नियम आमच्यासाठी. पैसे खाणारा ते मानकापे जेव्हा हे पैसे खात होता तर नियमाप्रमाणे खात होता का? सगळ्यांना पैसे, मीडियावाल्यांना पैसे, डीडीआर ऑफिसला पैसे, सुरुवातीला पोलिसांना कशा त्यांनी दाबून ठेवले होते
हे सगळं माहित आहे सगळ्यांना. आणि आज याच्या बाबतीत जेव्हा आम्ही आमच्या हक्काच्या पैशाची मागणी करण्यासाठी येत आहे की नाही साहेब या चर्चासाठी या, किती वेळा आम्ही चर्चा करणार, काय ठोस निर्णय तुम्ही केलेला आहे. मी असं नाही आहे की काल हे घोषणा केली की आज आपल्याला बसायचं आहे की सरकारला काही माहित नाही होतं. एक महिना अगोदर जेव्हा आम्ही इथे बसलो होतो त्यावेळी आमची मीटिंग झाली होती कलेक्टर साहेबांसोबत आणि त्यावेळी आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की 1 महिन्याचा टाइम आम्ही देत आहे, त्याच्यामध्ये काहीतरी ठोस निर्णय घ्या. काय झालं तर एक मीटिंग झाली. मीटिंग कशा झाली की आढावा बैठक की आतापर्यंत काय झालेलं आहे. मला माझा काही कलेक्टर साहेबांच्या बाबतीत हे नाही आहे आक्षेप, कारण ते नवीन आलेले आहे म्हणून त्यांना समजण्यासाठी तर मीटिंग बोलवण्यात आली होती. आता आम्ही पुन्हा जाणार, पुन्हा बसणार, पुन्हा ते आपल्याला सांगणार की काय आम्ही करणार आहे. आता आम्ही जे 3-4 मागण्या केलेली आहे की जे प्रॉपर्टीज तुमची विकत नसेल तर ती सगळी प्रॉपर्टीज या ठेवीदारांच्या नावाने ट्रान्सफर करून द्या. दुसरी, आता त्यांच्याकडे समजा 2 कोटी रुपये आले असेल तर 10 हजार का होईना सर्वांना सरसकट पैसा द्या. सरसकट पैसा, ते 10,000 का होईना 25,000 का होईना, पण सर्वांना पैसे सरसकट. नाही तर त्यांचं काय हे की पहिले किती लोक होते आपल्याकडे, 10,000 वाले बाहेर पडले, त्यांना पैसे मिळाला, ते तुमच्या सोबत येत नाही. 25,000 वाले त्यांना मिळाले, तेही येत नाही. 40,000 वाले त्यांना मिळाले की मला मिळालं, आता मी त्यांच्यासाठी कशाला लढायचं. 50,000 वाले त्यांना मिळालं तर यांच्यासाठी कशाला मी वेळ घालू. तर सरकारचं हे षडयंत्र असू शकतं की जे हे 50,000 वाले, 1 लाख वाले, 2 लाख वाले आहे, त्यांचा पैसा त्यांना दिलं तर अजून लोक कमी होतील आणि मग 10 लाख वाले, 20 लाख वाले, 50 लाख वाले किती शिल्लक राहणार. आम्ही जेव्हा आंदोलनासाठी बोलवणार त्यांना तर 5-50 लोक येतील. सरकारला भीती कशाची असते, हे लोकांची ताकद जेव्हा रस्त्यावर येते ना तर भीती त्याची असते. म्हणून सकाळी जेव्हा मी 11 वाजेपासून मी तयार होतो, पण 11:30चा मेसेज, फोटो, साहेब आम्ही घरीतून निघालो, आम्ही रस्त्यात आहे, आम्ही येणार आहे, आम्ही पोहोचत आहे. हे लढा कुणासाठी आम्ही करत आहे, मी कुणासाठी हे लढा करत आहे, हे तुमच्यासाठी लढाई करत आहे मी. आणि मी स्पष्टपणे सांगतो की या लढ्यापासून मी दूर गेलो तर तुमचे पैसे कधी नाही भेटणार. मलाही माहित आहे कलेक्टर साहेब जेव्हा मीटिंग कॉल केली त्यांची जबाबदारी होती की इम्तियाज जलील तुम्ही पण त्या मीटिंग मध्ये या, तुम्ही सुरुवातीपासून या आंदोलनाचं नेतृत्व करत आहे. मग कोणीतरी सांगितलं असेल की नाही त्यांना कशाला बोलवतो. मी तर आज या शहरातले सगळे लोकप्रतिनिधींना, सगळ्या आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना हे सांगतो की तुम्ही याचं नेतृत्व करा, मी खाली बसायला तयार आहे. पण अशा प्रकारची घाणेरडी राजनीती करू नका की माझ्या नावामुळे तुम्ही या लोकांना त्रास देत असेल. काय एकदा काय मीटिंग घेऊ शकत नाही सर्व लोकप्रतिनिधी. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आता झाली, एकमेकांचे कट्टर विरोधक होते, सर्व राजनैतिक पक्षांचे सगळे लोक एकत्र आले
अतुल सावे, भुमरे साहेब पुत्र, सत्तार साहेब पुत्र, ते आमदार सगळे, कन्नड, गंगापूर, वैजापूरचे सगळे आमदार, विरोधी पक्षातले अंबादास दानवे एका थाळीमध्ये खात होते सगळं. 5-5, 10-10 हजार रुपये, 20,000 रुपये एका मताला दिले. आपला स्वतःला त्या बँकेच्या बोर्डवर जायचं होतं तर सगळं एकत्र येऊ शकतं. यांच्यासाठी फक्त निवडणुकीच्या वेळी त्यांचा पाय धरतात तुम्ही. निवडणूक आली की सगळ्यांचं पाय धरायला येतं, पण जेव्हा त्यांची अडचण येतं तर कोणीही यायला तयार नाहीये, कोणीही बोलायला तयार नाही आहे. अरे तुम्ही मीटिंग कॉल करा, मला नको बोलवा. मला नाही बोलवले तर चालेल, पण 2-2 कॅबिनेट मिनिस्टर आहे या शहरामधले, 2-2 कॅबिनेट मिनिस्टर आहे. स्वाभाविक आहे की त्यांचा प्रभाव अधिकाऱ्यांवर जास्त असेल, कारण ते सत्तेमध्ये बसलेले आहे. आता आम्ही पुन्हा त्यांच्याकडे जाऊन आम्ही चर्चा करू चर्चा का नाही करायचं? हे म्हणतं नाही करा, तुम्ही म्हणता करा. त्यांना कलेक्टर साहेबांचा चेहरा बघायचा आहे, ते म्हणतं की कलेक्टर साहेबांना इथे बोलवा. इथं साहेबांनाच फोन देतो. सर 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 हो ताई ताई काय आहे की मलाही जेव्हा हे निर्णय घेण्यात आला होता तर त्याच्यावर आम्ही खूप विचार केलं होतं. इतके सारे म्हातारे लोक, इतके सारे वयोवृद्ध बुजुर्ग लोक, 70, 75, 80 वर्षाचे, ते कशा आमच्या सोबत बसतील? पुन्हा एक मागणी मी पोलिसांना आपल्या मार्फत करतो. एक 3-4 दिवस अगोदर पूर्वी सरकारने एक GR काढलेला आहे की जितके राजकीय केसेस लोकांवर करण्यात आलेला आहे ते परत घेता येणार आहे. मग आदर्शच्या केस का परत घेता येत नाही? आदर्श लोकांवर जे केसेस रजिस्टर करण्यात आलेला आहे, किती लोकांना नोटिसेस पाठवण्यात आलेली आहे की तुम्ही या कोर्टामध्ये, नाहीतर तुमचा नॉन बेलेबल वॉरंट निघेल, तुम्हाला अरेस्ट करण्यात येईल. अनेक आदर्श ठेवीदार आहे. मी आज पोलिसांना हे सांगतो की त्या केस मध्ये आरोपी नंबर 1 जे आहे ते इम्तियाज जलील आहे. तुम्ही माझं नाव त्या केस मध्ये ठेवा, पण माझे हे सगळं बंधूंचे नाव त्या केस मधून बाहेर काढा. तुम्ही सगळं काढा. मी फेस करायला तयार आहे, मी हे केस लढायला तयार आहे. पण हे गोरगरिबांना नोटिसेस पाठवून बेल घ्या तुम्ही. काय चूक काय होती त्यांची? असाच एक अधिकारी बसला होता की नाही, मी माझ्या कॅबिन मधून बाहेर येणार नाही. ते विभागीय आयुक्त जे होते, नाही मी माझ्या AC कॅबिन मधून बाहेर येणार नाही, येऊ शकत नाही, नियम असा, मी येत नाही. आलो होतो, तुमच्या ताकदीने आलो होतो, तुमची ताकद होती म्हणून ते बाहेर आलो होतो. आता मलाही माहित आहे की अनेक वयोवृद्ध सकाळपासून इथे बसलेले आहे. माझ्या प्रामाणिक इच्छा पोलिसांनाही वारंवार मी सांगतो, माझी काही इच्छा नाही आहे
असं नाही आहे की माझ्याकडे काही काम नाही आहे तर म्हणून मी दर काही दिवसाने तुमच्या सोबत इथे बसतो. तुम्ही यांचा पैसा द्या, संपला विषय. कशाला येणार आम्ही इथे बसायला? आणि आता आपण जसं 1 महिन्याचा टाइम दिलो होतो, आता पोलिसांनाही हे सांगतो, काही दिवसांनी या बिल्डिंगवर नाही का लाइटिंग असणार आहे. सर्व सरकारी बिल्डिंग्सवर खूप सारी रोषणाई करण्यात येईल. कशासाठी? 15 ऑगस्ट देश स्वतंत्र झालं होतं म्हणून हे साजरं करण्यासाठी. हे देशवासी नाही आहे का? हे काय बांगलादेश आणि पाकिस्तानहून आलेले आहे का? तुम्ही रोषणाई लावून तुम्ही स्वतंत्र दिवस साजरा करणार आहे. आता मी सरकारला पुन्हा एक इशारा देतो. 17 सप्टेंबर 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस आहे. आपण या दिवशी मग 1 दिवस नंतर आपल्याला आजादी मिळाली होती आणि 17 सप्टेंबरला दरवर्षी पुन्हा लाइटिंग लावण्यात येतं. मुख्यमंत्री साहेब स्वतः दरवर्षी 17 सप्टेंबरला सिद्धार्थ उद्यानात येतो. तिथे हुतात्मा संग्राम आहे, तिथे ते येऊन ते कार्यक्रम होतात. 17 सप्टेंबर गनिमी कावा करायचा आहे. कुणालाही काही कळू देणार नाही आपण काय करणार आहे त्या दिवशी. 17 सप्टेंबरला मुख्यमंत्री साहेब त्यांना आपण एअरपोर्टवर पकडणार, रस्त्यावर पकडणार की सिद्धार्थ गार्डनवर त्यांना पकडणार. होऊ द्या पोलिसांना थोडीशी कष्ट होऊ द्या. ते आपल्या मागे मागे फिरणार. टोळ्या तयार करू आपण, टोळ्या तयार करून आपण गनिमी कावा करायचा आहे. ऐकू द्या त्यांना, ऐकू द्या. ऐकत असेल तर आम्ही काय काय करणार आहे त्यांनाही काही कळणार नाही आहे. एका ग्रुपला दुसरा ग्रुप काय करणार आहे तिचीही माहिती त्यांना मिळणार नाही. महिलांनो, तुमची ताकद काय आहे? तयार आहे ना? छोटी वाघीण आता छोटी कोणी नाही राहिलेली आहे, सगळं मोठी वाघीण झालेले आहे. तर आता मैं आप लोगों की इजाजत से मैं वहां पर जाकर जो भी हम चर्चा कर सकते हैं और एक बार फिर से उनको इशारा देकर, ऐसा नहीं है कि हम 17 सितंबर के दिन फिर से आएंगे करके, हो सकता है कि 15 अगस्त के दिन भी हम स्वतंत्र दिन के दिन भी हम पूरे गर्व के साथ जय हिंद का नारा लगाकर ये देश तो आजाद हो गया है, लेकिन ये लोगों को आजादी कब मिलने वाली है? उन डाकुओं से जिन्होंने इनका पैसा खाए हुए. मानकापे साहेब आलेले आहे बाहेर. आमचे काकूने 21,000 रुपये ठेवले आहे बक्षीस. मी पोलिसांना विनंती करतो की त्यांना संरक्षण द्या रे बाबा. त्यांना खरं संरक्षण आता देण्याची वेळ आलेली आहे. त्यांना संरक्षण आता द्या, कारण जेव्हा ते तुमच्या हातात कधी लागतील मला माहित नाही आहे, पण माझ्या हातात ते लागलं मानकापे साहेब तो समझ जाओ क्या होने वाला है. पैसे दो और हमें भी यहाँ से मुक्ति करवाओ. मुझे मालूम है कि बारिश आ सकती है, लेकिन यहाँ से आप लोग उठ के जाइए मत. ये लड़ाई आपकी है और आपकी इस लड़ाई के अंदर हम जब तक हाथ में हाथ डालकर एक साथ नहीं खड़े रहेंगे तब तक हम ये लड़ाई जीत नहीं सकेंगे. हम बहुत करीब आ रहे हैं, बस आप लोगों का साथ चाहिए. मेरे जितने भी
बुजुर्ग माएं और बहनें यहाँ पर बैठी हैं, मैं बहुत प्रामाणिक कोशिश कर रहा हूँ कि आपका पैसा आपको मिले करके, और जिस दिन सबका पैसा मिल जाएगा उस दिन सही मानों में हम लोग दिवाली मनाएंगे, दशहरा मनाएंगे, ईद मनाएंगे और एक साथ मिलकर मनाएंगे, सब साथ में मिलकर मनाएंगे। बस तब तक आप लोग बैठिए, मैं जाकर कलेक्टर साहब के साथ जो भी अधिकारी बैठे हैं उनके साथ चर्चा करके आता हूं और जो भी फैसला होगा उसमें वो आपको सुनाएंगे। धन्यवाद।